सकाळी झोपेतून उठल्याबरोबर पाहतो तर इकडे पप्पाची बॅग भरणं सुरू होती. म्हटलं का हो पप्पा कुठे चालले? पप्पा म्हणत कुठे चालले नाही, घरी जायचं आपल्याला, चाल उठ लवकर तयारी कर. तसं पप्पानं मला म्हटलं की घरी जायचं आहे, तसं तर मी एकदम खुशच झालो राहून की तसं बी मला अटी काही करमून नव्हतं राहिलं तर 3च दिवस राहिलो बरं अटी, पण असं वाटू राहिलं की 2-3 महिन्यापासून इकडे जाऊ. धारणीमध्ये आल्याबरोबर पप्पा म्हणत मला चहा प्यायचा. मग काय पप्पाला चहा पाजला आणि मी नाश्ता करून घेतला. आता कसं घरी जायपर्यंत बी आपल्याला काही टेन्शन नाही. आता करून आम्ही आलो पेट्रोल पंपवर. तसं तर आपल्या गाडीला काही जास्त भूक नव्हती, पण म्हटलं भूक नसली तरी शिदोरी असो. कसं आहे भाऊ, मी एकटा असलो तर काही वांधा नाही, पण आज पप्पा सोबत आहेत ना, मग गाडी कुठेच बंद नाही पडायला पाहिजे. त्यातल्या त्यात पूर्ण घाटाचा रस्ता आहे, घाट बी काही 1-2 किलोमीटरचा नाही आहे बा, पुरा 25 किलोमीटरचा घाट आहे. बस आम्ही घाट पार करतच होतो, तेवढ्यातच पप्पा मला म्हणतात की अरे बा तू एवढे दिवसभर व्हिडिओ काढत राहतं, तुला कोणी फॉलो बी करते की नाही, की असेच फालतू व्हिडिओ टाकत राहतं? म्हटलं नाही हो पप्पा, असं काही नाही, आपली प्रेमाची पब्लिक आहे ना, लय सपोर्ट करते मला, आणि त्याचसोबत आपले प्रेमाचे माणसं आपल्याला फॉलोही करतात. हे पाहून घ्या, नाही तर आता लाईव्ह प्रूफ आहे तुमच्या पुढे. खरंच पण आपल्या घरचं कोणी सोबत असलं ना, असे आपल्याला लोक भेटले त्याला 100% मनातल्या मनात गर्व वाटत असेल आपल्या पोऱ्यावर. आपल्या सगळ्याच प्रेमाच्या माणसाला भेटलो, मग पप्पाला म्हटलं का हो आता विश्वास झाला की नाही? पप्पा म्हणत हा असेच भेटलेच 3 आता, ते एवढे तर भेटतच राहतात. म्हटलं ठीक आहे, तुम्ही आज आपले फॉलोअर पाहून घ्या, 2 दिवसातच 2000 फॉलोअर वाढतात की नाही पाहून घ्या. एवढ्यातच पप्पा म्हणत वाढतील तेव्हा वाढतील भाऊ, आम्हाला सोडून दे बस स्टँड पर्यंत. बस स्टँडवर आल्यावर डबल आपले प्रेमाचे माणसं भेटले. मग काय त्याच्यासोबत थोड्या वेळ बोललो, तिथून डायरेक्ट घरी आलो. संध्याकाळच्या टाइमला मला चांगली भूक लागली होती. आईला म्हटलं काय खायला करायला? तर आपली आई म्हणे खायला काहीच नाही करायला, तू आजचीच भाजी खाणार आहे. मला पप्पाले मस्त खाऊ घालतं म्हणे तिकडे हाताने करून, आम्हाला कधीच नाही खाऊ घालत. म्हटलं ठीक आहे, काही विषय आहे का, आज मी भाजी करतो. फक्त आपापली जीवितवाची जबाबदारी आपल्यावर रे. भाजी कशी झाली तरी चांगली झालीच म्हणा लागेल. आई म्हणे हावणार रे बा, तू करतसही नुसतं गप्पाच मारू राहिला. म्हटलं गप्पा नाही आई, 2 मिनिटांमध्ये भाजी बनवून देत तुले. भाजी बनवणं म्हणजे का मोठी गोष्ट आहे का? जे काही काही पोरींना जमत नाही ते आपल्याला जमते. हा पोरींना आज कमेंट मध्ये सांगा बरं, कोणाकोणाला स्वयंपाक जमतील, कोणाकोणाला जमत नाही. तर ज्याला जमत नसेल त्याने टेन्शन नको घेऊ, तुमचा भाऊ आहे ना तुम्हाला शिकवायला. चला मग भावांनो आणि बहिणींनो, आजच्यासाठी एवढं. भेटू अशाच नवीन एखाद्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, ज्याने फॉलो करेल ते फॉलो करून घ्या.